हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. इता 5वी नवोदयमधील बुद्धिमत्ता या विषयातील महत्त्वाचा एक घटक आहे दुमडून कापलेल्या कागदाची घडी उलगडणे. तर कागदाच्या तुकड्याला दुमडून काही ठिकाणी तो पंच केलेला असतो, म्हणजे कापलेला असतो, आणि ही घडी उघडल्यानंतर तो कागद कसा दिसेल या पद्धतीचा प्रश्न विचारलेला असतो. यामध्ये काय लक्षात ठेवायचं, तर प्रश्न आकृतीमधील कागदांच्या ज्या पद्धतीनं घड्या घालत गेलेले आहोत त्याच्या उलट क्रमाने ही घडी उघडत जायचं, उलगडत जायचं. आणि मग घडी उघडल्यानंतर त्याचा आरशातील प्रतिबिंब, पाण्यातील प्रतिबिंब याच्याशी हा संबंधित भाग आहे. बुद्धिमत्तेमधील बरेचसे घटक हे आरशातील प्रतिबिंब आणि पाण्यातील प्रतिबिंब याच्याशी निगडीत असतात. पाहूया हा प्रश्न कसा सोडवायचा. या ठिकाणी देखील पर्यायकट पद्धतच आपल्याला वापरायची आहे. गाळणी पद्धत ही खूप महत्त्वाची आहे. पाहूया आपण पहिला प्रश्न. पहा, या ठिकाणी पहिली घडी घातलेली आहे, नंतर वरून दुसरी घडी, पहिल्यांदा डाव्या बाजूने उजवीकडे घडी घातली, वरून खाली घडी घातली, आणि नंतर त्या ठिकाणचा चौकोनी भाग हा कापलेला आहे. आता हा पहिल्यांदा वरती उघडेल तेव्हा काय होणार आहे, पहा, वरती उघडल्यानंतर हा चौकोनी भाग मध्यभागी या ठिकाणी कापलेला येणार आहे. म्हणजे याचं खालचं याचं काय झालं, हे पाण्यातलं प्रतिबिंब झालं, आरशातील प्रतिबिंब, पाण्यातील प्रतिबिंब. मग काय झालं, पाण्यातील प्रतिबिंब. पाण्यातील प्रतिबिंब वरती असतं, खाली असतं. यानंतर हा भाग पुन्हा 1 नंबरच्या आकृतीसारखा उघडला, त्या बाजूला उघडला, तर हे आरशातील प्रतिबिंब होईल. म्हणजे या ठिकाणी चौकोन येणार आहे आणि वरती चौकोन येणार आहे. म्हणजे या पद्धतीनं चौकोन आपण जर काढले तर याचा या ठिकाणी चौकोन येईल आणि या ठिकाणी चौकोन येईल. पहा बरं कोणत्या पर्यायामध्ये, या पद्धतीनं पर्याय क्रमांक 2 उत्तर येईल. म्हणजे असं प्रत्येक वेळेस आकृती आपण काढत, आकृती सुरुवातीला ठीक आहे काढणं, परंतु हे डोळ्याने आपल्या लक्षात आलं पाहिजे. आता हे कशा पद्धतीनं सोडवायचं ते पाहू. पहा, यामध्ये 4 नंबरची आकृती, 3 नंबरची आकृती पहा. 3 नंबरची आकृती वरती उघडली तर या पद्धतीचा चौकोन वरती येणार आहे. त्याच्यावरून कोणता पर्याय कट होईल, 1 नंबरमध्ये पहा. 1 नंबरमध्ये या ठिकाणी चौकोन आलेला नाही, त्यामुळे 1 नंबरचा पर्याय कट होईल. 4 नंबरच्या पर्यायामध्ये हा चौकोन बाजूवरती उभा आहे, तो कोणावर उभा झाला, त्यामुळे 4 नंबरचा पर्याय कट होईल. आता राहिला 2 आणि 3. आता जेव्हा वरती चौकोन तयार होणार आहे तेव्हा याचं आरशातील प्रतिबिंब डावीकडे 2 आहेत, उजवीकडे 2 येणार आहेत. मग या पद्धतीनं पाहिलं तर पर्याय क्रमांक 2 येईल की ते मध्ये चौकोन, हा मधला चौकोन येणार नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 कट होईल. या पद्धतीनं आपल्याला प्रश्न आकृतीच्या उत्तरापर्यंत व्यवस्थित पोहोचायचं आहे. चला पुढील प्रश्न पाहूया आपण. आता या ठिकाणी आकार आहे तो त्रिकोणी आकार आहे. सोडवा, माझ्या अगोदर तुमचे प्रश्न झाले पाहिजे सोडवून. माझ्यापेक्षा वेगाने तुमचं काम झालेलं असलं पाहिजे. माझ्याकडनं स्पष्टीकरण समजून घ्यायचं की पहा, पहिल्यांदा घडी खालून वर घडी घातली, नंतर डाव्या बाजूने घडी घातली, नंतर उजव्या बाजूने घडी घातली, आणि त्या ठिकाणी त्रिकोण कापलेला आहे. आता या त्रिकोणाचं प्रतिबिंब पहा वरनं. आता पहिल्यांदा पहा, ही डाव्या बाजूची उजव्या बाजूची घडी उघडावी लागेल. मग ही घडी उघडली तर कुठे उघडेल, या ठिकाणी उघडेल, या ठिकाणी. इकडल्या बाजूची घडी या ठिकाणी उघडेल. वरची घडी आहे ती खाली उघडणार आहे. पहा बरं कोणत्या पर्यायामध्ये आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचता येत आहे, कोणता पर्याय कट केला. आता ही आकृती काढली तर आपण ते लक्षात येते. ओके,
जे उत्तर पर्याय क्रमांक 2 येणार आहे. आता हे डायरेक्ट आपल्याला जायचं म्हटलं तर कशा पद्धतीनं जाता येईल पहा. वरचा कापलेला भाग पहिल्या आकृतीमध्ये खालीनं घडी वर घातली होती, वरचा कापलेला भाग खाली जाणार आहे. मग खालच्या भागाला कापलेलं या ठिकाणी, खालच्या भागाला या ठिकाणी कापलेला आहे का नाही, या ठिकाणी कापलेला आहे का नाही, या ठिकाणी कापलेला आहे का नाही. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. पुढील प्रश्न पहा, तुमच्या स्क्रीनवर आहे. पुढील प्रश्न समजून घ्या. प्रत्येक प्रश्न बारकाईनं तो आरशातील आकृती प्रतिबिंब आणि पाण्यातील याच्याशी रिलेटेड हे सर्व प्रश्न असतात. आता या ठिकाणची आकृती उघडल्यानंतर पहा, वरच्या बाजूला कापलेला आहे तो या ठिकाणी कापलेला येणार आहे. आता याच्यावरनं पर्याय कट तुम्ही पहा, लक्षात आलं पाहिजे. जे याचा आरशातील पाहिलं तर इकडे येईल, पाण्यातील पाहिलं तर या ठिकाणी येणार आहे. मग पहा बरं कोणता पर्याय येईल. पर्याय कट पद्धत वापरले तर उत्तर पर्याय क्रमांक 4 येणार आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट पाहावी असंही काही नाही आहे. म्हणजे पहिल्यांदा असं उघडलं तर पहा, आता या बारीक आकृतीमध्ये आपल्याला हे पूर्ण करायचं म्हणलं तर पहा, पूर्ण करता येतं आपल्याला, काय अडचण नाही. पहा, पहिल्यांदा पहिली घडी आपण उलगडत जाऊया. पहा, पहिली घडी उलगडली तर या ठिकाणी हा पूर्ण आकार या ठिकाणी येणार आहे, इकडला आकार या ठिकाणी येणार आहे, वरचा आकार या ठिकाणी येणार आहे. आणि नंतर याचं आरशातील उघडलं तर आरशातील उघडल्यानंतर हा त्रिकोण या ठिकाणी येणार आहे. या ठिकाणी असा चौकोन होणार आहे. आता याचं या ठिकाणी हा कापलेला भाग आहे उजव्या बाजूचा, तो डाव्या बाजूला येणार या ठिकाणी. याचं पाण्यातील प्रतिबिंब काढलं तर या पाण्यातलं प्रतिबिंब याचं या ठिकाणी येणार आहे, हा या ठिकाणी पूर्ण होणार आहे, हा या ठिकाणी पूर्ण होणार आहे, याचं या ठिकाणी पूर्ण होणार आहे. म्हणजे या पद्धतीनं जर आपण बारकाईनं समजून घेतलं तर प्रत्येक गोष्ट कळते. मग प्रत्येक वेळेस आपल्याला अशी आकृती पूर्ण करणं, त्यासाठी तेवढा वेळ घालवणं शक्य नसतो. मग या ठिकाणी पर्याय कट पद्धत वापरायची. ही पर्याय कट पद्धत वापरली तर आपल्याला हे पटकन लगेच समजतं. म्हणजे हे बारकाईनं समजून घ्यायचं असेल तर आरशातील प्रतिबिंब आणि पाण्यातील प्रतिबिंब हा घटक अगदी चांगल्या पद्धतीनं आपला जर पूर्ण असेल तर आपल्याला पटकन या उत्तरापर्यंत पोहोचता येतं. चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. पुढील प्रश्न पहा. पुढील प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर देतोय. पहा, पहिल्यांदा उजव्या बाजूने घडी घातली, वरून खाली घडी घातली, नंतर याचे कापलेले आकार आहे. आता हे कापलेले आकार आपल्याला बारकाईनं करायचे आहेत पूर्ण. आता कापलेला आकार पहा, याची जर घडी वरून वरती उघडली तर या ठिकाणी होणार आहे. ओके, हा कापलेला भाग या ठिकाणचा जाणार आहे. आता याचं पुन्हा हे आपण काढलं पाण्यातलं प्रतिबिंब. आता आरशातलं प्रतिबिंब काढलं तर आरशातलं प्रतिबिंब याचं काढलं तर या ठिकाणी होईल. या ठिकाणचा भाग कट केलेला असेल, वरचा खालचा या ठिकाणी कट केलेला असेल. पहा कोणताही पर्याय, म्हणजे याच्यावरनं पर्याय कट पद्धत वापरली तरी तुमच्या लक्षात यायला हवं की आतला चौकोन कसा पाहिजे. चौकोन कोणावरती उभा पाहिजे का बाजूवरती उभा पाहिजे. आता पहिल्या तिसरा आणि चौथा पर्याय तर लगेच कट होणार आहे, तिसरा चौथा. आता हे कोपरे आहेत, त्याच्यावरनं बघितलं तर 1 2 दोन्हीमध्ये आहे. मग फरक कुठं आहे तर आतल्या चौकोनामध्ये. मग आतला चौकोन कसा उभा आहे, कोणावरती उभा आहे. आणि 2 नंबरमधला पर्याय बाजूवर. मग आपल्याला कोणता पाहिजे, कोणावर उभा. त्यामुळे उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2. म्हणजे या पद्धतीनं आपल्याला प्रत्येक प्रश्न बारकाईनं समजून घेता येणार आहे. आणि पुढील प्रश्न, चला पुढील प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे. पुढील प्रश्न आपल्याला मोठा करून देखील तो पाहता येतो. आता या ठिकाणी पर्याय कट पद्धती वापरता येते.
चला पुढील प्रश्न. आता याच्यामधले जरा आकार व्यवस्थित पहा. हे थोडंसं पेन, कारण मला झूम करून ते प्रत्येक पेन करायचं आहे, त्यामुळे या पेनचा आकार लहान करतो मी. पहा आता पाहूया पुढील प्रश्न. पहा आता घड्या कशा उलगडत जायचे ते पहा, समजून घ्या. घड्या उलगडत जाणार आहे आपण. इथं आकृती पूर्ण करणार आहे, नंतर पर्याय कट पद्धत पण वापरणार आहे. आता या ठिकाणचा जर तुम्ही पाहिलं तर हे टिंब आहेत. हे टिंब जेव्हा इकडे उघडलं जातील तेव्हा हे टिंब या ठिकाणी येणार आहे. जे 3 टिंब आहे ते 6 टिंब होतील. बारकाईने तुम्ही पाहत चला. आता या बाजूची उघडल्यानंतर, या बाजूला उघडल्यानंतर काय होणार आहे पहा बरं. हे वरचे 2 टिंब खाली या ठिकाणी येणार आहे. वरचे 2 टिंब आहेत ते या ठिकाणी येणार आहेत. इकडल्या बाजूला उघडले तर हे टिंब या ठिकाणी येणार आहे. पहा बरं याच्यावरनं पर्याय कट पद्धत वापरा. 3 आयचे 6 झाले आणि पुन्हा बाजूला 2 2 आले. कोणता येईल पर्याय? जे पर्याय कट पद्धत केवळ 3 बाजू हे पाहिलं तरी दुसरा पर्याय आणि चौथा पर्याय लगेच कट होतोय. आता राहिला पहिला पर्याय आणि तिसरा पर्याय. याच्यामध्ये पाहिलं तुम्ही तर ही वरची घडी उघडल्यानंतर ती मध्यापर्यंत येते. त्यामुळे हे 2 टिंब आहेत, हे 2 टिंब इकडे येणार आहेत. म्हणजे टिंबांकडे व्यवस्थित लक्ष द्या. या टिंबांचं या ठिकाणी तिरक्या साईडनं पाण्यातील आरशातील प्रतिबिंब किंवा पाण्यातील प्रतिबिंब म्हणा हे येणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 कट होईल. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 1. जी या पद्धतीनं आपल्याला हा प्रश्न समजून घ्यावा लागतो. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न घ्या. पुढील प्रश्न आपल्याला स्क्रीनवर दिलेला आहे. पहा पुढील प्रश्न. पहा खालून एक घडी घातली, पुन्हा दुसरी घडी घातली आणि कापलेला आहे आकार. आता पहिल्यांदा घडी उघडली तर या ठिकाणी त्याचा आकार येणार आहे, म्हणजे याचं पाण्यातलं प्रतिबिंब येणार आहे. नंतर पुन्हा घडी उघडली तर याचे पुन्हा याचं पाण्यातलं प्रतिबिंब. पहा बरं कुठल्या पर्यायामध्ये किती आकार येणार तर कसे आकार येणार आहे हे पहा बारकाईनं. या ठिकाणी जो आकार येणार आहे 1 नंबरमध्ये त्या पद्धतीनं नाही आहे. 2 मध्ये जेवढे भाग यायला पाहिजे 1 आहे, 1चे 2 होतील आणि 2चे 4 होतील, म्हणजे 4 भाग पाहिजेत. हे पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. 2 मध्ये भाग पहा आणि ज्या पद्धतीनं पाहिजे तिथं भाग किती 1 2 3 4 5 भाग आहे, जे हे चालणार नाही. त्यामुळे पर्याय 2 कट होईल, पर्याय 4 कट होईल. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 3. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. आपल्याला काही अडचण येणार नाही, फक्त तो प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचा आहे आणि त्याचं आरशातील प्रतिबिंब पाण्यातील प्रतिबिंब आपल्याला करायचं. आता घडी पहा, वरून खाली तिरकी घडी घातलेली, पुन्हा डाव्या बाजूने पुन्हा खाली घडी घातलेली आणि या ठिकाणी कापलेलं आहे. आता ही जेव्हा तिरकी घडी उघडते तेव्हा काय होतं पहा. तिरकी घडी उघडते तेव्हा आपल्याला ही घडी मी दाखवतो. ही घडी आहे. ही घडी जेव्हा वरती इकडे उघडणार तेव्हा या पद्धतीनं उघडणार. याचं वरती जेव्हा आरशातील प्रतिबिंब काढू तेव्हा या ठिकाणी असं या पद्धतीनं होणार. पहा बरं कोणत्या पर्यायामध्ये आहे. पर्याय कट पद्धत वापरायची. की या केवळ खालच्या रेषेवरून याच्यावरून नजरेने आपल्याला करता आलं पाहिजे. केवळ या रेषेवरून की याचं आरशातलं काढलं या पद्धतीने, पाण्यातलं काढलं अशा पद्धतीनं, याच्यावरनं पर्याय कट. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येणार आहे. म्हणजे या पद्धतीनं बारकाईनं जर आपण केलं ना
तर आपल्याला सगळ्या गोष्टी समजतात. चला पुढील प्रश्न घ्या. पुढील प्रश्न सोडवा. माझ्या अगोदर उत्तर पूर्ण करा. हां, पहा, खालून वर घडी घातली, पुन्हा उजव्या बाजूने घडी घातली. याचं संपूर्ण आरशातील आणि पाण्यातलं एवढंच पाहायचं असतं. मग पहिल्यांदा त्याची उजव्या बाजूला घडी उघडली तर या ठिकाणी असा त्रिकोण तयार होईल. डाव्या बाजूला जे आहे का आपल्याला त्याचा या ठिकाणी त्रिकोण तयार होईल. पहा बरं, याच्यावरनं कोणता पर्याय येईल? याच्यावरनं पर्याय कट करा. उत्तर तर आपण संपूर्ण आकृती पूर्ण करून काढतोच, पण केवळ याच्यावरून पाहिलं तर पर्याय कट करा. कोणत्या आकृतीमध्ये हा आकार आहे, कोणत्या आकृतीमध्ये नाही. पर्याय क्रमांक 3 मध्ये वरचा जो त्रिकोण आहे मध्ये इथं कापलेला तो आकार नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 कट होईल. 4 मध्ये या ठिकाणचा त्रिकोण नाही, त्यामुळे 4 नंबर कट होईल. आता राहिला 1 आणि 2. आता याचं काय होणार आहे? खाली आपण पाण्यातील उघडणार आहे. मग पाण्यातील आकार उघडला तर पर्याय क्रमांक 1 येणार आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये पाण्यातील हा आकारच नाही आहे. म्हणजे जो आकार कोणता आहे कोणता नाही हे समजून घ्या. उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित लक्षात येतंय का? समजतंय का? काय अडचण असेल कमेंट्समध्ये टाका मला, की एखादा घटक आपल्याला व्यवस्थित समजत नसेल. याचा पुन्हा एकदा व्हिडिओ पहा, पुन्हा सराव हा खूप महत्त्वाचा आहे. या गोष्टीचा डोळ्याने सराव करणं. आता खालून घडी घातली, उजव्या बाजूने घडी घातली आणि नंतर कापलेले. आता पहिल्यांदा याची घडी उजव्या बाजूला उघडावी लागेल. उजव्या बाजूला उघडली, या पद्धतीनं आकार होणार आहे आणि इकडे चौकोन होणार आहे. पहा बरं, याच्यावरनं पर्याय कट पद्धत वापरा. याच्यावरनं कोणता पर्याय कट होईल? पर्याय क्रमांक 3 कट होईल. पर्याय क्रमांक 4 कट होईल. आता याचं खाली उघडलं तर पाण्यातलं प्रतिबिंब या ठिकाणी चौकोन पूर्ण होणार आहे. या ठिकाणी पहा, चौकोन हा पाण्यातलं काढलं असा पूर्ण होणार आहे. याच्यावरनं पर्याय कट करा. पर्याय क्रमांक 1 आहे. सर्व आकृती काढत बसायची नाही. हे असं पूर्ण झालं, मग असं करत बसायचं नाही आहे आपल्याला. केवळ पर्याय कट पद्धत ही गाळणी पद्धत आपल्याला खूप गतीनं पुढं घेऊन जाते. त्यामुळं त्याच्याकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे आणि या गोष्टी डोळ्याने करता यायला हव्यात. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न पहा. पुढील प्रश्नामध्ये गोल आहे. खालून वर घडी घातलेली आहे, उजव्या बाजूने घडी घातली आणि मग ते कापलेलं आहे. आता उजव्या बाजून घातलेली घडी पहिल्यांदा आपल्याला 2 नंबरची आहे ती घडी उघडावी लागेल. ही घडी उघडल्यानंतर या बाजूला घडी उघडेल. हा कापलेला आकार या ठिकाणी, हा टिंब या ठिकाणी. पहा बरं, त्याच्यावरनं पर्याय कट पद्धत वापरा. पर्याय कट पद्धत वापरा. त्याच्यामध्ये पर्याय कट पाहिला तर पर्याय क्रमांक 1 मधला आकार आहे तो पहा, जेवढा काटकोनामध्ये पाहिजे होता इथे काटकोनामध्ये नाही आहे, म्हणून पहिला पर्याय कट होईल. दुसरा पर्याय पहा, तोही ज्या पद्धतीनं पाहिजे तसा नाही आहे, म्हणून दुसरा कट होईल. राहिला 3 आणि 4. 3 आणि 4 मध्ये पहा, की जो आकार आहे तो बारकाईने पहा, काय फरक आहे, काय आहे. तर या ठिकाणी जेव्हा उघडल्यानंतर पहा, 3 नंबरमध्ये या ठिकाणी काटकोन असायला पाहिजे होते. प्रश्न आकृतीमध्ये पहा, इथे तिरके आकार आहेत, त्यामुळे 3 नंबरचा पर्याय कट होणार आहे. उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. हे जास्त योग्य, चांगल्या पद्धतीनं आपल्याला लक्षात येत आहे. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर दिलेला आहे. पहा, या ठिकाणी घडी खालून वर घातली, उजवीकडून घडी घातली आणि नंतर खालून पुन्हा वरती तिरकी घडी घातलेली. आता ही घडी उघडायची आपल्याला. आता ही घडी उघडली तर या ठिकाणी खाली घडी उघडली तर या ठिकाणी असा चौकोन पूर्ण. वरचा टिंब आहे तो या ठिकाणी, याच्यावरनं पर्याय कट करा. या पद्धतीनं हे 2 टिंब नसणारे पर्याय कट करा. दुसऱ्यामध्ये तसाच चौकोन होत नाही. दुसरा या ठिकाणी चौकोन आकार पाहिजे होता, नाही आहे. हा चौकोन बाजूवरती उभा असणारा पाहिजे होता, इथे कोणावरती उभा आहे तो या पद्धतीनं असायला हवा होता, म्हणून तिसरा पर्याय कट होईल. चौथ्या पर्यायामध्ये काय होते पहा, चौथ्या पर्यायामध्ये जो आकार पाहिजे तो आकारच दिलेला नाही.
म्हणजे चौथा चौकोन इथं व्हायला हवा होता, तो चौकोन या ठिकाणी होत नाही आहे. चौकोन या ठिकाणी होत नाही आहे, त्यामुळं चौथा पर्याय कट होणार. तर उत्तर कोणतं येणार आहे? पर्याय क्रमांक 1. मी ज्या गतीनं दाखवतोय त्या गतीनं तुम्हाला पण लक्षात आलं पाहिजे, त्या गतीनं तुम्हाला हे प्रश्न सोडवता आले पाहिजे. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न पहा, तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे. पुढील प्रश्न सोडवा. पुढील प्रश्नामध्ये काय अडचण वाटते का पहा. थोडंसं लहान करतो, नंतर आपण झूम करूया. सोडवा पाहू. घडी वरून खाली घातलेली आहे, पुन्हा खालून तिरकी घडी घातलेली आहे आणि या ठिकाणी आकार कापलेले आहे. आता या आकाराकडे लक्ष द्या. पहा, हा आकार जो कापलेला तो आकार कशा पद्धतीनं आहे. आता जरा मोठा आकार काढून मी दाखवतो. उभी रेषा आहे, तिरकी रेषा आहे, त्रिकोण कापलेला आहे, पुन्हा सरळ थोडीशी रेषा आहे, पुन्हा या ठिकाणी चौकोन कापलेला आहे, पुन्हा थोडीशी रेषा आहे, पुन्हा त्रिकोण कापलेला आहे आणि पुन्हा सरळ रेषा. याच्याकडे लक्ष द्या. हा आकार कापलेला आकार पुढे देखील तसाच जाणार आहे. याच्यावरनं पर्याय कट करा, केवळ एवढ्या याच्यावरून. पहिल्यामध्ये हा आकार आहे का या ठिकाणी डाव्या बाजूला, इथे तो आकार नाही, पहिला पर्याय कट होईल. दुसऱ्यामध्ये जो आकार पाहिजे मधला चौकोन दिलेला नाही आहे, या ठिकाणी आहे त्रिकोण आहे, पण इथं जाऊन इथं चौकोन आकार पाहिजे होता, तो दुसऱ्या पर्यायामध्ये नाही. त्यामुळे तिथं या ठिकाणी तो आकार नाही आहे, म्हणून हा पर्याय कट होईल. आता 3 नंबर आणि 4 नंबरमध्ये पहा, 4मध्ये आहे का तो आकार? 4मध्ये तो आकार नाही, तर उत्तर येणार पर्याय क्रमांक 3. पहा, केवळ आपण काय कशावरनं काढलं उत्तर? हे बाजूचे कापलेले आकार, आपण ते उघडलंच नाही. न उघडता आपण त्यापर्यंत पोचलं पाहिजे, आणि हे आपल्याला सरावाने शक्य होतं. म्हणजे उघडून तर सगळेच करतील. आता हे उघडून म्हटलं तर काय होईल पहा. या ठिकाणी याचं तिरकी उघडली आकृती, तर या ठिकाणी याचं पुन्हा या ठिकाणी या पद्धतीनं हा येणार आहे, या ठिकाणी असा चौकोन होणार आहे, नंतर या ठिकाणी हा त्रिकोण झाला, खाली रेषा आली, या ठिकाणी आयत होणार आहे तो, पुन्हा थोडंसं पुन्हा तिरका आकार येणार आहे आणि या ठिकाणी पुन्हा ही आकृती वरती पूर्ण होताना इकडे तसंच होणार आहे आणि इकडे पूर्ण होताना तशाच पद्धतीनं होणार आहे की या ठिकाणी आयत येणार, तिरकी रेष येणार, म्हणजे या ठिकाणी नंतर आडवे येणार, पुन्हा आयत येणार. म्हणजे या पद्धतीनं आपल्याला हे पूर्ण होतं. हे प्रत्येक ठिकाणी असे आकृती पूर्ण करत बसायची नाही आहे. तर आपल्याला वेगाने करायचं असेल तर त्यासाठी जी पद्धत आहे ती खूप महत्त्वाची आहे, की कोणत्या पद्धतीनं आपल्याला सोडवायचं आहे आणि कोणत्या पद्धतीनं आपल्याला ते सोडवता येईल. चला पुढील प्रश्न सोडवा. आपल्याला जी पद्धत आहे, ज्या पद्धतीद्वारे आपल्याला पटकन उत्तरापर्यंत पोहोचता येतं, एका एका छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष द्या आणि त्याच्यावरून आपल्याला पूर्ण करायचं. आता पहा, या ठिकाणी आकृती उघडून तर आपण करू शकतो. या ठिकाणी पहा, जो पंचकोन आहे आतला पंचकोन, याच्याकडे लक्ष द्या. हा पंचकोन आहे, या पंचकोनाचं आरशातील प्रतिबिंब या ठिकाणी येणार. हा पंचकोन या पद्धतीने येणार. याचं खाली आकृती उघडल्यानंतर पाण्यातलं प्रतिबिंब या पद्धतीनं उलटं येणार. पहा कोणत्या पर्यायामध्ये आहे. पर्याय कट पद्धत वापरा. केवळ या पंचकोनावरनं पाहिलं तर उत्तर पर्याय क्रमांक 2 येतं आहे. म्हणजे या पद्धतीने हे नजरेचा खेळ आहे. नजरेनं आरशातलं प्रतिबिंब, नजरेनं पाण्यातलं प्रतिबिंब आपल्याला ते व्यवस्थित समजलं पाहिजे आणि उत्तरापर्यंत आपल्याला जाता आलं पाहिजे. चला पुढील प्रश्न पाहूया. पुढील प्रश्न स्क्रीनवर घेतोय मी पुढे. आकृती पूर्ण करून आपण करूच नक्की, त्याला अडचण नाही. आता पहा, याच्यामधला छोटीशी गोष्ट मी घेतो. हातला चौकोन घेतो. हा चौकोन पूर्ण केला तर या ठिकाणी असा चौकोन होईल. ते खाली उघडला बाकी चौकोन होणार. या चौकोनावरनं पर्याय कट करा. केवळ एवढ्या चौकोनावरनं पाहिलं तरी 2, 3, 4 हे पर्याय कट होतात. त्यामध्ये ते चौकोनच नाही आहे. आता हा गोल पाहिला,
बाजूवरती असणारा गोल जेव्हा आकृती उघडली जाईल तेव्हा हा गोल कुठे येणार आहे, या ठिकाणी अर्धा गोल येणार आहे या बाजूवर, आणि नंतर हे पूर्ण उघडले की या ठिकाणी गोल होणार आहे. जे या ठिकाणी पूर्ण गोल होणार आहे मग तो कुठल्या पर्यायामध्ये, पर्याय क्रमांक 1 मध्येच आहे. म्हणजे उत्तर आपण एवढ्या वेगाने आणि संपूर्ण न पाहता, पण हे सराव खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येक गोष्ट त्याची बारकाईनं बघायची. किंवा या बाजूचे पहा, बाजूवरती जे अर्धगोल दिलेले आहेत, जे उभी रेष आहे, नंतर अर्धगोल आहे, पुन्हा उभी रेष आहे, याचं जेव्हा आपण आरशातील प्रतिबिंब हा पर्याय पाहिला, हा गोल आणि हे पाहिलं तर पर्याय क्रमांक 3 मध्ये आणि 4 मध्ये हे नाही आहे. आडवी रेष आता 3 मध्ये आणि 4 मध्ये आहे का, नाही आहे. आता 1 आणि 2 मध्ये आहे, आणि 1 आणि 2 मधला फरक पहा, फरक समजून घ्या. 1 आणि 2 मधला, त्याच्यामधला गोल खूप मोठा आहे, तो काय मोठा होणार नाही, गोलाला गोल चिकटत नाही, त्यामुळे पर्याय 2 पण कट होणार आहे. या पद्धतीनं तुम्ही जर उत्तरापर्यंत पोचायला लागला तर हे जास्त वेगाने होणार आहे. चांगल्या पद्धतीनं आपल्याला हे प्रश्नाची उत्तरं काढता येणार आहे, आणि तो विचार, तुमच्या विचाराची दिशा त्या पद्धतीनं आपल्याला असली पाहिजे. चला पुढील प्रश्न घ्या. पुढील प्रश्नामध्ये घड्या किती आहेत मोजा. पहिल्यांदा घडी घातली उजव्या बाजूने, पुन्हा घातली डाव्या बाजूने, म्हणजे घड्या किती झाले, 3च घड्या आहेत, 4 घड्या नाही आहेत. आणि मग याचं पाहिलं तर याचं इथे उघडला, वरचा जो त्रिकोण पाहिला तर या ठिकाणी तो तिरका येईल. याच्यावरनं पहा, आता ही घडी इकडे उघडली तर हा कोपरा इथे येणार आहे, जे वरचं कापलेला आकार या ठिकाणी. याच्यावरनं पर्याय कट करा. फक्त मी वरचा चौकोनाचाच पाहिला आहे, त्याच्यावरून हा बाजूवरती येत नाही म्हणून 1 नंबर आणि 2 नंबर पर्याय कट होते. आता राहिला 3 आणि 4. 3 आणि 4 मध्ये 2 होतात का चौकोन आपल्याला, बघा बरं प्रश्न आकृतीमध्ये नाही होत, त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार आहे. आता आपण गोल पाहिला, खालचा गोल पाहिला, तर हा गोल या ठिकाणी पूर्ण होणार आहे. या गोलाची जेव्हा घडी उघडली जाईल तेव्हा गोल या ठिकाणी असणार आहे. पहा बरं, अर्धा गोल कुठे असणार आहे, त्याच्यावरनं कोणतं येते, पर्याय क्रमांक 3 येतो आहे. म्हणजे या पद्धतीनं तुम्ही विचाराला दिशा द्या, या पद्धतीनं विचार करायला लागा, कुठलीही अडचण येणार नाही. चला पुढील प्रश्न घ्या. 16वा प्रश्न. 16व्या प्रश्नामध्ये बारकाईनं घ्या समजून. खालून वर घातलेली घडी तिरकी, पुन्हा डाव्या बाजूने वरती घातलेली घडी, आणि या ठिकाणी त्रिकोण आहे. हा त्रिकोण उघडेल, या त्रिकोणावरनं पर्याय कट करा, फक्त त्या त्रिकोणावरनं. उलटा त्रिकोण पाहिजे. प्रश्नाकृतीमध्ये जसा आहे तसा त्रिकोण आहे का, यामधला वरचा त्रिकोण उलटा पाहिजे होता, तो सरळच दिलाय म्हणून पहिला पर्याय कट. दुसऱ्यामध्ये काय केलंय, उलटा आहे. तिसऱ्यामध्ये उलटा आहे, चौथ्यामध्ये उलटा आहे. आता जेव्हा हा त्रिकोण तिरका उघडला जाईल तेव्हा तो कशा पद्धतीनं होणार आहे, या पद्धतीनं होणार. पहा, या त्रिकोणाचं खाली काढलं तर या पद्धतीनं होईल, खाली त्रिकोण येणार आहे. दोन्ही बाजूला काढला तर इकडे होईल, इकडे या पद्धतीने होईल.
इकडे या पद्धतीने होईल. पहा बरं त्याच्यावरनं कोणतं उत्तर येईल. त्याच्यावरनं पाहिलं तर पर्याय क्रमांक 4 उत्तर येणार आहे. म्हणजे या पद्धतीनं तुम्ही प्रश्न सोडवला पाहिजे. प्रश्न सोडवल्यानंतर तो आपल्याला व्यवस्थित लक्षात येणार आहे. चला पुढील प्रश्न पहा. पुढील प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. प्रश्न क्रमांक 17 पहा. पुढला प्रश्न. या प्रश्नामध्ये वरून तिरकी घडी घातली, खालून वरती तिरकी घडी घातली. आता हे बाहेर बसायचं नाही, आपल्याला बाजूचा आकार आहे तो पहा. बाजूला कापलेला आकार, हा बाजूला कापलेला आकार पहा. त्यामध्ये पुन्हा आयत आहे, पुन्हा सरळ आहे, पुन्हा आयत आहे आणि पुन्हा हा आकार. मग या बाजूवरती हा आकार कुठे कुठे आहे, कुठे कुठे नाही आहे. तर हा आकार जो पाहिजे आपल्याला तिरका कापलेला आकार 2 मध्ये दाखवलेला आहे. 2 मध्ये आकार आपल्याला दाखवला तो चालणार नाही आहे. 4 मध्ये पण तो आकार आपल्याला पाहिजे तो नाही आहे. आता राहिला पर्याय 1 आणि 2, 1 आणि 3. 3 मध्ये आता तुम्ही मला सांगा, इथे जो कापलेला आकार आहे या ठिकाणी तो उघडल्यानंतर या पद्धतीनं होणार आहे. मग तो पद्धत कसा पाहिजे, आतमध्ये चौकोन पाहिजे. आता या तिरक्या घड्या दाखवलेल्या असतील नसतील, गोल होणार आहे का या ठिकाणी दाखवलेला असा गोल नाही होणार. त्रिकोण होणार आहे का असा नाही होणार. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 कट होईल. आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये पाहिलं तरी ज्या पद्धतीनं चौकोन पाहिजे आपल्याला तो पद्धतीनं होत नाही. म्हणजे केवळ जर तुम्ही पाहिलं असतं पहा, म्हणजे आपण बाजूचंही पाहिलं, केवळ जर आतलं कापलेलं पाहिलं असतं एवढंच, हे कापलेलं पाहिलं असतं, याचं उघडलं या ठिकाणी असं होईल, पुढे असं या पद्धतीने केवळ एवढ्याच्यावरनं काढलं असतं उत्तर, तरी 2, 3, 4 पर्याय कट झाले असते. उत्तर पर्याय क्रमांक 1 व्यवस्थित आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचता आलं असतं. चला पुढील प्रश्न घ्या. पुढील प्रश्नामध्ये तो यूचा आकार पहा, तो कुठं कापलेला आहे पहा. पहिल्यांदा हा आकार उघडला. आता पहा 2 वेळा कटिंग केलं आहे. पहिल्यामध्ये उजवीकडून घडी घातली डावीकडं आणि नंतर तिथं कापले. नंतर खालून वर घडी घातली, तिथं कापलेलं आहे. आता जेव्हा वरून खाली घडी उघडाल तेव्हा ते कसं असणार आहे पहा. वरून खाली उघडल्यानंतर या ठिकाणी असा यूचा आकार होणार आहे. हा आकार याच्यावरनं पर्याय कट करा की जेवढा आकार पाहिजे या ठिकाणी तेवढा आकार नाही आहे. हा पहिला पर्याय कट होईल. दुसरंही खालनं वरती घडी घातल्यानंतर कापले, म्हणजे वरनं खाली पण पाहिजे, त्यामुळे दुसरा पर्याय कट होईल. आता वरती 3 नंबरमध्ये वरचं कापलेलंच नाही आहे म्हणून तिसरा पर्याय कट होईल. उत्तर पहा बरं कोणता आकार होईल. आता हे पहा, जेव्हा हे उघडलं, खाली उघडल्यानंतर आपल्याला हे कापलेला भाग दिसणार आहे. 2 मध्ये कापलेला, तो कापलेला भाग आपल्याला दाखवता आला पाहिजे. तो कापलेला भाग या ठिकाणी कापलाय पहा. आणि या घडीचं जेव्हा आरशातील प्रतिबिंब काढणार तेव्हा हा इकडे उघडेल, याचा इकडं आकार उघडेल, याचा इकडला आकार इथं उघडेल. म्हणजे या पद्धतीनं आता हे आकार लहान आहेत आकार, त्याच्यामुळे याच्यावरती पेनने व्यवस्थित दाखवता येत नाही, पण ते समजून घ्यायचं. म्हणजे वरच्या भागाचं खाली येणार नाही आहे. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 4 उत्तर येणार आहे. तर या पद्धतीनं मित्रांनो आपण प्रत्येक प्रश्नाला विचार करत गेलो तर खूप चांगल्या पद्धतीनं सोडवता येतं. धन्यवाद मित्रांनो. भेटू पुढील भागामध्ये. पुढील घटक घेऊन अजून चांगल्या पद्धतीनं आपण विचार करूया. ओके, धन्यवाद.